आज मी तुम्हाला मिरचीपासून मस्त अशी चटपटीत तोंडी लावायसाठी रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी बघा 150 ग्रॅमपेक्षा जास्त मिरची घेतलेली आहे आणि मिरची बघून घेतलेली आहे, कारण जर त्याची देठ खराब असतील, वरती शेंड्याला जर खराब असेल तर तसं काही घेऊ नका। अशा पद्धतीत सगळ्या मिरच्यांना मी चिर मारून घेतलेले, स्वच्छ धुवून मग चिरा मारून घेतलेले आहेत। वाडगं घेतलेलं आहे, त्या वाडग्यामध्ये किंवा तुम्ही कुकरचा डबा जरी घेतला तर चालेल किंवा एखादा छोटा टोप जरी घेतला तरी चालेल। त्यात पहिल्या सगळ्या मिरच्या काढून घेते। आता ह्या जी मिरच्या आहेत का नाही, ह्या कमी तिखटवाल्या आहेत। ह्याच्यापेक्षा डार्क हिरव्या असतात त्या तिखटवाल्या असतात, कोणत्या पण घेतल्या तर चालतील किंवा ह्या जरी घेतल्या तरी चालतील। मग पोपटी कलरच्या ह्याच्यापेक्षा एकदम पातळ बारीक भेटतात त्या जरी घेतल्या तर चालेल। मग ह्या मिरचीचे काय करायचे, 3 तुकडे करायचे उभं कट करून स्वच्छ धुवून, त्याचे पण देठं बिटं बघायची आणि घ्यायचे। आता ह्यात काय करणार आहे माहिती आहे का, अर्धा चमच्याला कमी असं मी मीठ टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे चांगलं हाताने। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही म्हणाल की ह्याला मी चिरेमध्ये जरी लावलं तरी मीठ चालेल का, तर नाही, असं जरी नाही लावलं तरी चालतं, असं वरूनच टाकायचे। पॅक झाकण ठेवणार आहे आणि कुकरला ह्याच्या मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे। 3 जरी शिट्ट्या केल्या तरी पण चालेल। कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर मी खाली काढून घेतलं होतं, हलक्याशा गरम आहेत। ह्याला पाणी बिलकुल सुटत नाही बघा, कारण की जास्त असं पाणी होत नाही। तुमचा खूप जणांचा असा प्रश्न पडेल की जास्त पाणी सुटेल, तर नाही, हलक्याशा गरम आहे। त्या वाडगं घेतलेलं आहे, ह्या वाडग्यामध्ये ह्या मिरच्या काढणार आहेत। तुम्हाला मिरच्या दाखवते। जेवढं आपण मीठ टाकलं होतं ना, त्याच्या वाफेचं पाणी एवढं पाणी झालेलं आहे, काढून घ्यायचं। हे पाणी वापरायचंच नाही आता ह्याला आपल्याला। ह्याच्यात काय करायचं आपल्याला माहिती आहे का, अर्धे लिंबू घेतलेलं आहे। किती टाकायचे, 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे। मोठं लिंबाचा आकार आहे बघा असं। थोडंसं पुढचं शेंड्याचा भाग फक्त मी काढलेला आहे। शिजवताना आपण मीठ टाकलं होतं त्याप्रमाणेच मिठाचा वापर करायचा। काळं मीठ घेतलेलं छोटा, अर्धा चमच्याला पण कमी। साधं मीठ एकदम थोडंसं वापरायचं। की अशा जी तोंडी लावायच्या रेसिपी असतात ना, ह्याला थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त असतं। छोटा अर्धा चमचा चाट मसाला, छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा घेतलेला आहे धने पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, भाजलेली जिरे पावडर आहे, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि काश्मीरी मिरची पावडर छोटा अर्धा चमचा। हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित एकदम। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे, कारण की मिरचीला काय केलं तर चिर मारली होती आपण हे अशा पद्धतीमध्ये। तेल घेतलेलं आहे, ह्या चमच्याच्या मापानं 4 ते 5 चमचे तेल आहे। हे कडक गरम केलं होतं आणि हलकंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मी हिंग पावडर टाकली होती, कारण हे सगळं दाखवायला ना खूप रेसिपी मोठी होती, मग रेसिपी कोणी बघत नाही। तेल आपल्याला किती टाकायचे आहे बघा, सगळं टाकायचं नाही आहे तेल, बघायचं पहिलं किती पाहिजे। आता जी लिंबाचा रस मी टाकला होता ना, त्याच्या जागी तुम्ही विनेगर पण टाकू शकता। आता तुम्ही खूप जण असं कमेंट कराल, आता ही असं शिजवलेली मिरची टिकते का, खूप टिकते आणि खूप चविष्ट वेगळीच लागते चव ह्याची। तुम्ही एकदा अशा पद्धतीत करून बघा, झटपट एकदम। कारण की लोणचं करायला जर टाईम नसेल का नाही, तर अशा पद्धतीत करायचं लोणचं कधी पण। हे तुम्ही 2 दिवस ठेवायचं आणि त्याच्यानंतर खायचं, लगेच जरी खायला घेतलं तरी पण चालतं। आता हे कुकरच्या तुम्ही 2 शिट्ट्या केल्या तरी पण चालेल, मी 3 शिट्ट्या केलेल्या आहेत, जास्त शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही कमी शिजवलं तरी चालेल। ह्या लिंबाच्या रसामुळे काय होतं माहिती आहे का, जास्त दिवस मिरची टिकते। त्यामुळे लिंबाचा रस ह्या चमच्याच्या मापानं 2 ते 250 ग्रॅमसाठी टाकायचं। नाही तर तुम्ही विनेगर जरी 2-3 चमचे टाकलं तरी पण चालेल। खूप चविष्ट ही जी मिरची बनते, तुम्ही एकदा करून बघा। खूप जणांचे प्रश्न होते की अशी चटपटीत मिरची दाखवा। मिरचीच्या लोणच्याच्या रेसिपी खूप अपलोड केल्यात आणि सगळ्या पद्धतीनं केलेल्या आहेत, त्यांची सगळ्यांची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा, आणि तुम्ही अशी बनवता का ती पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।